तुम्ही जे येता गडावरती तर टोपी वगैरे घालून नाही. आता मी तर काय आणलं नाही आणि मी आलो तर पाऊस पडायला लागला होता. म्हटलं काय नसेल, पण वरती आल्यावरती एवढं ऊन लागतं आहे. बघू शकतो माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण घाम झाला आहे. आणि ताण पण भरपूर लागलं. तर बघूच पाण्याची बाटली तरी भेटते इकडं. पण पाण्याची बाटली घेताय संपल्यावरती परत घेऊन जायची. गडावरती कचरा करायचं नाही. आणि गड किल्ले आपल्या तर स्वच्छता आपल्यालाच राखायची आणि आपल्यालाच ठेवायची. तर गडावरती कोण आलं गोजराचं हेअर कलर घेऊन कलर करायला. काहीच आपले गड किल्ले स्वच्छ ठेवा. आता जेवढं पण बघायला भेटतंय पुढच्या पिढीला काय बघायच भेटणार नाही. ज्या प्रकारे आता आपल्या गडांची अवस्था आहे तर त्यातल्या त्यात काम चालू आहे दुरुस्तीचं. पण ज्या प्रमाणावरती ज्या ह्याचा व्हायला पाहिजे काम तेवढं याने होत नाही आहे. म्हणजे महाराजांच्या काळी एवढ्या गरमीत कसं राहत असेल एवढ्या गडावरती. आता तर आपल्याला फॅन वगैरे आहेत, पंखे, AC, कूलर. त्यावेळेस तर काहीच नव्हतं. पण त्यावेळेस झाडं पण तेवढी होती त्यामुळे मस्तपैकी हवा येत असेल गारगार किल्ल्यावरती गडांवरती. आता तर झाडं नाहीत त्यामुळे हवा काय येत नाही, फक्त गरमी लागते. आणि काय संपताना काहीच आपण कधीपासून चालतो आपण तिकडून इकडे आलो आहे. मागं बघू शकता एवढं लांबून आपण इकडे आलो आहे. रोड काय संपायला मागा ना, पूर्ण गोलचक्कर कापायला लागलो आपण आता असं मला वाटतंय. आणि गार्डनवरती ही वेगवेगळी झाडं आहेत. करवंदाचं झाड नाही, मला वाटलं करवंदाचं आहे. करवंदाचं नाही काहीच ते.